नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग पाहणी दौऱ्या उपक्रमाअंतर्गत प्रभाग क्रमांक 31 मधील विविध विकास कामांची पाहणी करत असताना महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी पाथडी गवळाणे येथील कचरा डेपोला भेट देऊन स्थानिक शेतकऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या दूषित पाण्याच्या गंभीर प्रश्नाची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी शेतकऱ्यांनी कचरा डेपोमधून बाहेर पडणारे दूषित व विषारी पाणी शेतीमध्ये मिसळत असल्याने मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान होत असल्याची व्यथा मांडली। स्थानिकांच्या मध्ये कचरा डेपोमधून बाहेर पडणारे लीचेट स्वरूपातील दूषित पाणी शेत जमिनीत झिरपून भूजलामध्ये मिसळत असल्यामुळे विहिरींचं पाणी दूषित होत असून शेतीची सुपीकता कमी होत आहे। परिणामी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतोय। या समस्येची गंभीर दखल घेत महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या। शेतकऱ्यांचं हित आणि पर्यावरणाचं रक्षण ही महानगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे। दूषित पाण्यामुळे शेतजमीन, भूजल आणि नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होणार नाही यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यात येईल असं आश्वासन महापौरांनी शेतकऱ्यांना दिले। उमेश आवनकर, दिशा न्यूज, नाशिक।